आपण आज या ठिकाणी पीडित कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलेले आहात. काय भावना आहे तुमच्या, काय सांगाल? काल परवा जी घटना घडली, जी अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं पाहिली, ज्यामध्ये काही महिला 10 भगिनी मजुरीसाठी शेतामध्ये गेल्या होत्या आणि तो ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडून त्यांचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला. यामध्ये अख्खा महाराष्ट्र, या देशातले सगळे ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, ते बातमी पाहिली, ते सगळे हळहळ व्यक्त करत आहेत, दुःख व्यक्त करत आहेत. मला ही बातमी समजली आणि मी या सगळ्या कुटुंबाचं हे हाल पाहिलं. अत्यंत वेदना आणि रडवणारी ही घटना या ठिकाणी पाहिली आणि म्हणून तात्काळ या ठिकाणची परिस्थिती पाहण्यासाठी आणि या कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणची परिस्थिती पाहता अनेक नवीन प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आले. शासनानं याची दखल घेतलेली आहे. स्वतः प्रशासनाचे मुख्य माननीय तहसीलदार मॅडम, SDM साहेब आणि गावचे सगळे सरपंच आणि ग्रामसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं विशेष लक्ष आहे. तर मी या ठिकाणी कुटुंबाबद्दल एक दुःख व्यक्त करतो, दुःखाची भावना व्यक्त करतो आणि हे कुटुंब यातून लवकर सावरावं. आणि शासनानं माझी एक मागणी या निमित्तानं आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे की जी 7 लाखाची मदत या निमित्तानं या ठिकाणी झालेली आहे, ही माझ्या मते अत्यंत कमी आहे, कमी स्वरूपातली आहे. तर त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि ती कमीत कमी 25 लाख रुपये व्हावी अशी एक मागणी घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्याच्याही पलीकडं या कुटुंबाचं एकूण अवस्था पाहता, त्यांच्या कुटुंबातलं दारिद्र्य पाहता अत्यंत वाईट आणि गरीब परिस्थितीमध्ये जगणारे हे लोक आहेत. तर या गेलेल्या कुटुंबातील प्रत्येक शिकणाऱ्या मुलाला शासनानं त्याचा सगळा खर्च घ्यावा अशी एक मागणी आहे. आणि इथं जो गायरांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, यांच्या नावावर अजूनही जागा नाही आहे, तर यांना हे जागा यांच्या नावावर व्हावे आणि घरकुल लवकरात लवकर मंजूर होऊन यांचे सगळे प्रश्न सुटावे अशी मागणी घेऊन मी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे. ओके.